तर जय शिवराय भावांनो, आपण आज आलो आहोत किल्ले शिवपट्टण खर्डा येथे. मराठ्याची ऐतिहासिक लढाई. समोर महादरवाजा, सध्या तिथे लोखंडी दरवाजा बसवला आहे. आत आपण जसं काही एंट्री करतो तिथे आपल्याला देवडी पाहायला मिळतात. आणि किल्ल्याचा दुसरा दरवाजा, किल्ल्याच्या उत्खनात सापडलेले दगडी तोफ गोळे आणि तुटलेल्या तोफाचे अवशेष. जसं काय आपण किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री करतो तिथे चारही बाजूने तटबंदी किंवा बुरुज. किल्ल्याचे मेन 4 बुरुज आहेत व देशातील सर्वात उंच ध्वज, पण त्यावर ध्वज नाही. मराठ्याच्या 1795 साली झालेल्या लढाईचा साक्षीदार किल्ले शिवपट्टण. मराठ्यांनी एकत्र येऊन निजामाला जो लढा दिला, मार्च 1795 जो ऐतिहासिक विजय झाला. आता या विजयाला 220 वर्ष होऊन गेले आहे. सरदार आप्पाजी निंबाळकर हे निष्ठावंत शिवभक्त होते. जसं काय आपण महादरवाजाच्या मागच्या साईडला येतो तिथे आपल्याला भुयारी मार्ग दिसतो, पण तो आता बंद केला आहे. किल्ल्याच्या आतमध्ये 2 मोठ्या खोल्या आहेत. या कशासाठी आहेत ते माहीत नाही. समोर गेलो तर आपल्याला चुन्याचा गाणा व मस्जिद पाहायला मिळते. आपण मस्जिदच्या मागच्याच बाजूला जातो, तिथं आपल्याला पाहायला मिळते विहीर. दगडी बांधकाम असलेले विहीर, त्यात 12ही महिने पाणी असतं. जसं काय आपण मस्जिदमध्ये जातो तर आपल्याला दिसते तुटलेले तोफाचे अवशेष. बाहेर आलो तर लॉकडाऊनच्या काळात झालेले उत्खनात सापडलेले वाड्याचे अवशेष. उत्खनानंतर खूप सारे वाड्याचे अवशेष सापडले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.